शुभविवाह या मालिकेच्या 5 फेब्रुवारीच्या भागामध्ये प्रेक्षकांनो आता बलदेवने खूप मोठं पाऊल उचललंय. हो, बलदेवने मोठं पाऊल उचलत आता रागिणीचा कायमचा बंदोबस्त केलेला आहे. रागिणी नावाची कीड ही आता पसरतच जाणार आणि ती आकाशभूमीला त्रासच देणार. म्हणून आता स्वतःच या सगळ्यामध्ये रागिणीला संपवून त्यांनी आता आकाशभूमीची निर्दोष मुक्तता करायचं ठरवलंय. नक्की काय घडलंय सगळं पाहूया. इकडे आता रागिणी सांगते, हो हो हो, मी राणी आहे या घरची, या संपत्तीची, आणि हा माझा राज्याभिषेक चाललाय. महाजनांची सगळी प्रॉपर्टी, महाजनांची सगळा पैसा, महाजनांचं घर, हे सगळं फक्त आणि फक्त माझं आणि माझंच आहे. याच्या व्यतिरिक्त मी कुणालाही हे देणार नाहीये. यावरती आकाश म्हणतो, डोकं फिरलंय का तुझं? या घरामध्ये आश्रितासारखी राहत होतीस आणि आत्ता हे घर स्वतःच आहे म्हणून मिरवतेस. यावरती रागिणी सांगायला लागते, ही रागिणी कधीच काही चुकीचं बोलत नाहीये. हो, आता हे घर माझंच आहे आणि तुम्ही इथून चालते व्हा, असं म्हणत ती आता बाकी सगळ्यांना तिकडून हाकलायला लागते. आणि त्यावरती मानसी म्हणते, या घरात एक दिवस सुद्धा राहण्याची तुमची लायकी सुद्धा नाहीये आणि तुम्ही आम्हाला सांग, हे घर आकाश आणि भूमी या दोघांचं आहे. आत्ताच्या आत्ता इथून तुम्ही चालत्या व्हा, असं म्हणत तो आता रागिणीवरती खूपच चिडलाय आणि तिला या सगळ्यामध्ये तिथून बाहेर जाण्यासाठी सांगतोय. पण रागिणी काही ऐकायला तयार नाहीये. त्यावरती अथर्व म्हणतो, आत्तापर्यंत तुझा आता इतका राग यायचा ना मला, आज तर मला आई म्हणायची तुला लाज वाटते. इतक्या नीच पातळीला तू खाली उतरलेस ना, की खरंच आई म्हणून तुला आता आवाज द्यावा किंवा आई म्हणून तुला काही बोलावं इतकी सुद्धा तुझी लायकी नाहीये. त्यावरती बलदेव म्हणतो, खरं तर या बाईला जेलमध्ये सडायला पाहिजे. पुराव्याअभावी इथे आले आणि त्यानंतर आपल्या संपत्तीवरती म्हणजे आकाशभूमीच्या संपत्तीवरती डल्ला मारायला निघालेली आहे. आणि त्यावरती भूमी सुद्धा चिडलेली आहे आणि भूमी सांगते, लायकी तरी आहे का या घरात राहायची? आत्तापर्यंत या घराच्या तुकड्यांवरती जगत होतात, आज अचानकपणे या घरावरती आपला हक्क सांगायला लाज नाही वाटली तुला? आत्ताच्या आत्ता चालती हो, या घरात मी तुला बिलकुल ठेवणार नाहीये, असं म्हणत इकडे आता धरलेला आहे भूमीने तिचा हात. आणि हात धरून भूमी आता ताबडतोब तिला फरफटत या सगळ्यामध्ये बाहेर घेऊन चाललेली आहे. बरं, हे सगळं चालू असताना अचानकपणे आता रागिणी दरवाजापर्यंत तिच्यासोबत येते आणि दरवाजापर्यंत तिच्यासोबत आल्यावरती मग मात्र आता रागिणी तिचा हात झटकते. हात झटकून अचानकपणे आता ती बाहेर काढते आणि खबरदार जर माझ्या वाट्याला गेलात तर, किंवा खबरदार जर माझ्या आध्यात्मध्यात पडलात तर, एक गोष्ट लक्षात ठेवा, मी कोणत्या थराला जाऊ शकते ही गोष्ट सगळ्यांना माहिती आहे. पैसा, प्रॉपर्टी यासाठी मी काय करू शकते ना, ही सगळी गोष्ट तुम्हाला माहिती आहे. मुळातच काहीही झालं ना तरी सुद्धा मी कुणाचेही खून सुद्धा पचवू शकते, हे सुद्धा तुम्हाला माहिती आहे. आणि म्हणूनच माझ्या वाट्याला जाऊ नका. मी जे काही करते ना ते मला करू द्या. उगाचच या सगळ्यामध्ये माझ्या वाट्याला गेलात ना तर मात्र गाठ माझ्याशी आहे. यावरती आता आकाश सांगतोय, कुणाला धमकी देतेस? आम्हाला धमकी द्यायची तुझी हिंमतच कशी झाली? यावरती ती म्हणते, माझी हिंमत काय आहे ना हे तुम्हाला कुणालाच माहिती नाहीये. मी काय करू शकते ना हे तुम्हाला माहीत नाहीये. त्यामुळे प्लीज आपल्या लायकीत राहायचं आहे. हे घर माझं आहे आणि या घरावरती टोटली माझा अधिकार आहे. तुम्हाला या घरामध्ये राहण्याचा काही अधिकार नाहीये. आत्ताच्या आत्ता बाहेर व्हा. हे घर माझं आहे, असं म्हणत रागिणी आता जोराजोरात ओरडायला लागते आणि ती आता म्हणजे सगळ्यांना बाहेर काढते. आणि त्यानंतर आकाश म्हणतो, आत्या हे घर आमचं आहे, तू या घरावरती कब्जा करू शकत नाहीस. आणि तिचे जे बाउन्सर असतात ते घरातील सगळ्यांना म्हणजे महाजन कुटुंब आणि सगळ्यांना बाहेर काढतात. आणि त्यानंतर रागिणी आता पाहते आणि त्यावेळेला लगेचच आता इकडे ती सांगायला लागतो, आकाश काय चाललंय काय आत्या तुझं? काय बोलतेस तू? असं म्हटल्यावरती इकडे आता एंट्री झालेली आहे पौर्णिमाची. पौर्णिमा आता सांगायला लागते, मी सांगते काय चाललंय ते. आणि हातामध्ये फाईल घेऊन पौर्णिमा बाहेर आलेली आहे. पौर्णिमाला बघितल्यावरती सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसलाय. म्हणजे बाकी सगळ्यांना तर रागिणीने बाहेर काढले, पौर्णिमाला कसं काय आतमध्ये ठेवलंय? सगळ्यांना हा प्रश्न सतावत असताना पौर्णिमा सांगते, काय झालं तुम्हाला? आता इकडे काय झालेलं तरी काय आहे? तुम्हाला खूप मोठा धक्का बसलेला आहे का? म्हणजे आता मी आतमध्ये कशी? यावरती भूमी म्हणते, पौर्णिमा या बाईने तुला बाहेर नाही का काढलं? त्यावरती मानसी सांगायला लागते, पौर्णिमा
तू इथे आतमध्ये काय करतेस आणि हे तुझ्या हातामध्ये काय आहे? पौर्णिमा आता इकडे ते पेपर आकाशच्या हातात देते. आकाशच्या हातात देऊन ते सांगते की हे घर आता तुमच्या नावावरती राहिलेलं नाही आहे. ॲक्च्युली आकाशने इकडे असताना आकाशने पोलीस स्टेशनला असताना एक सेफ साईड म्हणून सगळी प्रॉपर्टी बलदेवच्या नावावरती केलेली असते. ज्या वेळेला बलदेवच्या नावावरती प्रॉपर्टी केलेली असते आणि त्यावेळेला अपूर्वाने ती प्रॉपर्टी आता म्हणजे पौर्णिमाच्या सांगण्यावरून आपल्या नावावरती करून घेतलेली असते. पण हुशार पौर्णिमाने त्याच वेळेला पेपर बदलत ती आपल्या म्हणजे स्वतःच्या नावावरती करून मग रागिणीच्या नावावरती केलेली असते. आणि यावरती मग आता आकाश म्हणतो, काय बलदेवच्या नावावरची प्रॉपर्टी कशी काय हिच्या नावावरती झाली? मला याच्यावरती अजिबात हे नाही आहे, विश्वासच नाही आहे. काही झालं तरी सुद्धा मी या सगळ्यावरती विश्वास ठेवू शकतच नाही आहे. आम्ही प्रॉपर्टी बलदेवच्या नावावरती केली होती आणि बलदेव दादा हे असं काही करू शकत नाही याची आम्हाला खात्री आहे. पौर्णिमा म्हणते, ठीक आहे, असं काही असेल तर दाखवून घ्या वकिलांना, हे पेपर खरे आहेत की खोटे आहेत, नक्की कोण खरं आहे आणि नक्की कोण खोटं आहे ते. आणि त्यानंतर मग आकाश रावराणे वकिलांना बोलवण्याचं ठरवतो. त्या पेपरची विश्वासार्हता किंवा त्या पेपरचा सच्चेपणा काय आहे हे जाणून घेण्यासाठी आकाश त्यांना बोलवायला लागतो. आणि तोपर्यंत इकडे आता आलेले आहेत गायकवाड आणि एक इन्स्पेक्टर त्या आता इलेक्ट्रिशियनच्या रूमवरती. म्हणजे जो इलेक्ट्रिशियन आता इकडे रागिणीच्या सांगण्यावरून इव्हिडन्स रूम त्यांनी जाळलेली आहे, जो इलेक्ट्रिशियन पोलीस स्टेशनची छोटी मोठी कामं करतो त्या इलेक्ट्रिशियनकडे आता आलेले आहेत म्हणजे इव्हिडन्स रूम जळाल्याच्या संदर्भात गायकवाड चौकशी करायला. त्यावेळेला हवालदार त्यांना सांगतात, सर हीच ती रूम, याच रूमच्या इथे आता तो राहतो इलेक्ट्रिशियन. आणि त्यावरती गायकवाड म्हणायला लागतात, अच्छा. यावरती इन्स्पेक्टर म्हणजे तो हवालदार सांगायला लागतो, सर तुम्हाला माहिती आहे का, म्हणजे खरं तर आता हा माणूस आहे ना, तर हा माणूस इथे जोपासून इव्हिडन्स रूम जळाले ना तिथपासून त्याच्याकडे खूप सारा पैसा आलेला आहे. आणि तो ना महागडी दारू पितो, काय म्हणे बायकोसाठी नवीन सोन्याचे पण हे केलं आहे. आणि तिथपासून त्याच्याकडे पैसाच पैसा खूप सारा पैसा उधळतोय आणि तिथपासून कामाला पण येत नाही आहे. म्हणजे ही इव्हिडन्स रूम जळाल्यापासून तो खूपच श्रीमंत झालेला आहे. त्यामुळे आम्हाला तर असं वाटतंय की ही इव्हिडन्स रूम जाळण्याचे त्याला आता खूप सारे पैसे मिळण्याची शक्यता आहे. आणि त्यावरती आता इकडे गायकवाड म्हणतात, शक्यता नाकारता येत नाही आहे, नक्कीच हे असं होऊ शकतं. आपण एक काम करूया, आपण या सगळ्यामध्ये आता त्याच्या चौकशी करूया किंवा झडती घेऊया घराची आणि बघूया नक्की आपल्याला काय सापडते ते, असं म्हणत गायकवाड विचार करत बसलेत. आणि त्यानंतर गायकवाड या सगळ्यामध्ये आता त्याच्या रूमच्या दिशेने चाललेत. आणि त्यानंतर ते आता रूमच्या बाहेर आलेत. रूमच्या बाहेर येऊन आता ते झडती घेत आहेत आणि ते आवाज देत आहेत आणि त्यानंतर ते आता सांगतायत, बाहेर या. पण म्हणजे आतून कोणी बाहेर यायला मागत नाहीये. आतमध्ये तो असतो पण गायकवाड बाहेरच उभे आहेत, पण बाहेर कोणी आलेलं नाहीये. इकडे रावराणे आलेले आहेत आणि रावराणे आता मात्र सगळे पेपर चेक करतात. आकाश म्हणतो, व्यवस्थितरित्या सगळे पेपर तुम्ही चेक करा आणि आता बघा एकदा नक्की या पेपरमध्ये नक्की काही प्रॉब्लेमॅटिक नाही आहे ना, यावरती इकडे हे पेपर खोटे आहेत ना, असं आता आकाश बोलायला लागलाय. ज्या वेळेला रागिणी सांगायला लागते, सांगा म्हणजे तुम्ही जर का आत्ता हे पेपर बघितलेत तर या पेपरची विश्वासार्हता तुम्हाला नक्की समजेल. हे पेपर पुन्हा एकदा बघून घ्या आणि या पेपरची विश्वासार्हता चेक करून घ्या. कोणत्याही प्रकारे हे पेपर टॅम्पर केलेले नाही आहेत हे आकाश आणि भूमी या दोघांना पण सांगा. त्यांना असं वाटतंय की हे पेपर तुम्ही टॅम्पर केलेले आहेत. असं म्हटल्यावरती आता इकडे रावराणे ते पेपर पाहतात. पेपर पाहिल्यावरती मग आता ते आकाश भूमीकडे पाहतात आणि त्यावरती आकाश सांगायला लागतो, काय रावराणे, खोटे आहेत ना हे पेपर, म्हणजे बलदेवची सही वगैरे खोटी आहे ना? यावरती रागिणी म्हणते, बघा हा बलदेवची सही किती खरी आहे किती खोटी आहे, हवे तर अजून कोणत्या तरी एक्सपर्टला वगैरे तुम्ही दाखवू शकता की ही सही खरी आहे किंवा खोटी आहे. रावराणे बराच वेळ पेपर बघतायत आणि त्यांच्या लक्षात आले की बलदेवची तर सही खरी आहे, पण हे कसं शक्य आहे? आणि त्यावरती आकाश म्हणतो, बोला रावराणे, काय झालंय नक्की? त्यावरती इकडे रागिणी सांगायला लागते, अहो बोला रावराणे, त्यांचा जीव अगदी कंठाशी आलाय, सांगा त्यांना हे सगळं खरं आहे ते. यावरती भूमी म्हणते, वकील साहेब काय झालंय नक्की? आणि त्यावरती रावराणे सांगायला लागतात की आकाश महाजन आणि भूमी महाजन याच्यावर हे पेपर आहेत ना, हे पेपर कोणत्याही प्रकारे फ्रॉड नाही आहेत, हे पेपर खरे आहेत. यावरती आकाशला विश्वासच बसत नाही आहे आणि तो म्हणतो, कसं शक्य आहे? आम्ही ही प्रॉपर्टी बलदेवच्या नावावरती केली आणि आम्हाला बलदेववरती खूप विश्वास आहे. बलदेव असं कधीच काही करणारच नाही, बलदेव कोणत्याही प्रकारे हे काही करणार नाही, याच्यावरती आमचा 100% विश्वास आहे. असं म्हटल्यावरती आता रावराणे वकील सांगायला लागतात, खरं सांगायचं तर
तर आता हे पेपर खरे आहेत आणि त्याच्यावरती असलेली बलदेवची सही सुद्धा खरी आहे। यावरती आकाशला मात्र आता विश्वासच बसत नाहीये। आकाश आता पुन्हा पुन्हा त्यांना सांगतोय, कसं शक्य आहे, आम्हाला तर काही कळतच नाहीये की या गोष्टी कशा काय होऊ शकतात। यावरती ते म्हणतात, नाही मला माहीत नाहीये हे कसं घडलंय, काय घडलंय, पण हे घडलंय मात्र 100%। जर का तुम्ही बघायला गेलात ना तर या सह्या खऱ्या आहेत, म्हणजे बलदेवच्या सह्या आहेत आणि हे पेपर ओरिजिनल आहेत। बलदेवने स्वतः आता ही प्रॉपर्टी नावावरती ट्रान्सफर केलेली आहे, हे या पेपरवरून सिद्ध होतंय। म्हणजे तुम्ही कुठेही हे पेपर दाखवलेत ना तरी सुद्धा तुम्हाला तेच समजेल की हे पेपर खरे आहेत। असं म्हणत इकडे आता रावराणेंनी पेपर चेक केलेत आणि त्याची विश्वासार्हता पडताळून पाहिले आणि त्यांनी हे सगळं विधान केल्यावरती आकाशला मोठा धक्का बसलाय। त्याला कळायलाच मार्ग नाहीये की बलदेवच्या सह्या खऱ्या कशा काय आणि रागिणीने हे केलंय तरी कसं। स्वतः बलदेवला सुद्धा प्रश्न पडलाय आणि तो म्हणतोय, नाही रे आकाश, मी कोणत्याही पेपरवरती सह्या केलेल्या नाहीये। इकडे आता अथर्व आपल्या आईकडे पाहतोय आणि आई किती नीच पातळीला उतरू शकते किंवा काय काय करू शकते हे सगळं आता त्याला माहिती आहे आणि तो सुद्धा विचार करत बसलेला आहे। बरं, हे सगळं चालू असताना मग आता इकडे पौर्णिमा आलेली आहे आणि पौर्णिमा म्हणजे सगळेच जण घराच्या बाहेर पडलेत, कारण खरं सांगायचं तर हे पेपर आता खरे आहेत म्हटल्यावरती घर रागिणीच्या नावावर झालंय आणि बलदेव म्हणतोय, आकाश काय आहे हे सगळं, मला तर काही कळायला मार्गच नाहीये आणि सगळेजण दारात उभं राहून विचार करतायत। तितक्यात पौर्णिमा खदाखदा खदाखदा हसायला लागलेली आहे। पौर्णिमा ज्या वेळेला हसते तेव्हा सगळेजण मागे वळून पाहतायत आणि बलदेव म्हणतो, पौर्णिमा काय झालंय, तू का हसतेस, तुला हसण्याचं कारण तरी काय, असं म्हणत बलदेवने पौर्णिमाला आता चांगलंच फटकारलेलं आहे। ज्या वेळेला बलदेव आता पौर्णिमाला फटकारतोय त्यावेळेला मग आता पौर्णिमाला बघून इकडे मानसी म्हणायला लागते, काही नाही, हिचं नेहमीच आहे। ज्या ज्या वेळेला मला आणि ताईला त्रास होतो ना त्या वेळेला हिला खदाखदा हसायलाच लागतं। प्रत्येक वेळेला काहीही झालं तरी सुद्धा हिचं आम्हाला त्रास दिल्यावरती हसणं हे नेहमीच आहे। त्यावरती पौर्णिमा सांगायला लागते, मला तर तुम्ही सगळेजण इतके मूर्ख वाटताय ना, मूर्खातले मूर्ख आहात तुम्ही, मूर्ख। म्हणजे खरं सांगायला गेलं तर तुम्हाला कळलं पण नाही की ही प्रॉपर्टी मी आता किती मोठ्या हुशारीने माझ्या नावावरती करून घेतलेली आहे। असं म्हटल्यावरती मग आता पौर्णिमा सांगायला लागते, बलदेव तुला आठवतंय का, तुला आठवत असेल तर एक गोष्ट मी तुला सांगते। म्हणजे खरं तर या सगळ्यामध्ये आता तुला आठवतंय ती आश्रमातली मुलं आली होती आणि त्या आश्रमातील मुलांनी आता तुझ्या सह्या घेतल्या होत्या। या आश्रमातील मुलांनी सह्या घेतल्या आणि तू त्या 2 पेपरवरती सह्या केल्या होत्यास। तेच ते पेपर हे प्रॉपर्टीचे पेपर। कोणत्याही प्रकारे तू आता विचार नाही केलास आणि त्या सह्या केल्यास आणि अपूर्वा सुद्धा या जाळ्यामध्ये माझ्या अडकली गेली। तुझ्या एक गोष्ट लक्षात येत नाहीये की अपूर्वाने तुला मूर्ख बनवलं, पण मी त्या अपूर्वालाच मूर्ख बनवून सगळ्या पेपरवरती तुझ्या आता सह्या घेतलेल्या आहेत। ही गोष्ट सुद्धा तुझ्या लक्षात नाही आली। तू काय केलंस, तू त्या आश्रमाच्या पेपरच्या निमित्ताने सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावरती केलीस आणि माझ्या नावावरती प्रॉपर्टी करून तू आता या सगळ्यामध्ये अडकलास आणि त्यानंतर ती प्रॉपर्टी माझ्या नावावरती झाल्यावरती मग काय, मग मी ती प्रॉपर्टी माझ्या सासूच्या नावावरती म्हणजे रागिणी पटवर्धन यांच्या नावावरती केलेली आहे आणि त्याचमुळे आता काही झालं तरी सुद्धा तुझ्या नावावरती आता काहीच राहिलेलं नाहीये। तुम्ही दोघांनी मात्र आता खूपच मोठी चूक केलेली होती। सही करून अपूर्वा माझ्या जाळ्यात अडकली आणि तुम्ही सुद्धा आता मात्र माझ्या जाळ्यात अडकलात। सगळी प्रॉपर्टी मी माझ्या नावावरती करून घेतली। मग इकडे आता बलदेवला आठवतं की हो बरोबर आहे, त्या दिवशी 2 आश्रमातली मुलं आली होती आणि आश्रमातल्या मुलांनी आपल्या सह्या घेतल्या होत्या। बलदेव आता टोटली गप्प बसलाय, त्याला काही कळायलाच मार्ग नाहीये की हे आपल्यासोबत हिने काय केलंय किंवा आपल्याला अडकवण्याचा हा घाणेरडा डाव तिने रचलेला आहे। हे सगळं बघून बलदेवला जरा धक्काच बसलाय आणि त्यानंतर मग आता अपूर्वा सांगायला लागते, तुम्हाला असं वाटलं की तुम्ही सगळे मूर्ख ठरलात। तुम्हाला वाटत होतं की मी तुमच्या बाजूने आहे, पण घराच्या बाहेर राहून आता आई आणि घरामध्ये राहून मी तुम्हाला कशी आणि कुठे मूर्ख बनवलं तुम्हाला कळलंच नाही। बलदेवच्या लक्षात आले की हा सगळा प्रकार कधी आयुष्यात थांबणारच नाहीये। म्हणजे ही रागिणी पटवर्धन आकाशभूमीला त्रास देण्याची बिलकुल थांबणार नाहीये। हीच ती वेळ आहे। मी स्वतः जेलमध्ये गेलो तरी चालेल, नाहीतरी अपूर्वाच्या विरहामध्ये जगून काय करायचं। मग तो तिथला चाकू घेतो आणि चाकू घेऊन आता इकडे काही झालं तरी सुद्धा मी या सगळ्यामध्ये आता तुला संपवणार रागिणी पटवर्धन। प्रॉपर्टी सगळी आता माझ्या नावावरची तुझ्या नावावरती केलीस ना, आकाशभूमीला तू रस्त्यावरती आणलंस ना,
तर मी तुला सोडणारच नाही, असं म्हणत तो आता रागिणीच्या अंगावरती धावून गेलाय. रागिणीच्या अंगावरती धावून आता त्याने रागिणीवरती हमला केलाय. ज्या वेळेला त्याने रागिणीवरती हमला केलाय, रागिणीला आता काही कळायच्या आत किंवा सावरायच्या आतच तिला आता टोटली ती कन्फ्यूज झाले, कारण त्याचा हल्ला हा जबरदस्त आहे आणि चाकू तिच्या पोटाला लागलेला आहे. आता खरंच बलदेवने रागिणीला संपवलंय का? आकाशभूमीच्या साठी आता इतकं मोठं पाऊल उचलत त्याने आता त्यांचा बदला पूर्ण केलाय का? नक्की काय घडलंय आणि आता रागिणी हे प्रकरण असं इतक्या सहजासहजी संपलंय का? येणाऱ्या भागामध्ये सगळं समजणार आहे.